विषय में हम जो बोलना चाहते हैं ये वही है कि 8,500 करोड़ का लीगल फीस के द्वारा केंद्र सरकार को मिला है अमेज़ॉन कंपनी की तरफ से। अमेज़ॉन की जो 6 कंपनीज हैं उनकी तरफ से। अमेज़ॉन एक अमेरिका स्थित कंपनी है जिनके द्वारा ये लीगल फीस के तहत ये पैसे मिले हैं भारत सरकार को। तो भारत सरकार को जो लीगल डिपार्टमेंट का जो डिपार्टमेंट है उनका कुल जो आयु है आय है वो 1100 करोड़ रुपए है। जब उनका टोटल बजट है 1100 करोड़ रुपए, तो उनका अगर लीगल फीस 8,500 करोड़ होता है तो किस तरह से ये बैठता है, किस तरह से ये मेल खाता है। तो हमारा सवाल यही है कि ये पैसा जो है वो कहाँ गया। अगर ये पैसा भारत सरकार को आता है तो वो किस खाते में गया है, ये हमारा पहला सवाल है। दूसरा सवाल हमारा ये है कि अगर ये पैसा आता है तो ये कानून बदलने के लिए गया है क्या, लीगल फीस के द्वारा आता है। तीसरा सवाल हमारा ये है कि अगर ये कानून बदल कर हमारे जो छोटे धंधे वाले हैं, छोटे बिजनेस वाले हैं, MSMEs है, छोटे बिजनेस करने वाले लोग हैं, इनका बिजनेस अगर मार खाता है, ये अगर घर में बैठते हैं तो उनके लिए फिर उनका मुआवजा कौन देगा, ये क्या करेंगे, उसके लिए जिम्मेदार कौन है। ये जो 14 करोड़ लोग जो घर में बैठे हैं, जिनका बिजनेस कम हो गया है या उनका बिजनेस बेरोजगार हो गए हैं, उनकी जिम्मेदारी कौन लेगा, ये हमारा चौथा सवाल है। पांचवा सवाल ये हमारे ये है कि इनकी जो जिम्मेदारी है वो जिम्मेदारी लेके सरकार ने जो हमारे जो सरकार के प्रमुख मुखिया है, जो चौकीदार बोलते हैं, उन्होंने उस अमेरिका के चौकीदार को या जो बाइडेन को पूछना चाहिए, उनको जिम्मेदारी देनी चाहिए। छठा सवाल हमारा ये है कि ये जो 8,500 करोड़ का जो मसला हुआ है, इसकी इंक्वायरी बहुत ही ट्रांसपेरेंट तरीके से जो सीटिंग जज है उनके तहत होनी चाहिए, ना किसी CBI वगैरह की तरफ से, और वो सीटिंग जज के माध्यम से होनी चाहिए। ये हमारे 7 प्रमुख मांगे हैं पार्टी की तरफ से। मैडम, आपने जो आरोप लगाया है रिश्वत का लगाया है, तो ये रिश्वत कौन ली है? वो रिश्वत, हमारा ये आरोप है कि ये रिश्वत भारतीय जनता पार्टी की तरफ के हमारा आरोप है। इसको खाऊंगा न खाने दूंगा ये बोलने वाले लोगों ने लिया। मराठवाड़ा में जो है बाढ़ बहुत सारी आई थी, इसमें बहुत सारा नुकसान हुआ है फसलों का। औरंगाबाद शहर में भी नुकसान हुआ है, तो इस पर कांग्रेस की भूमिका क्या है? इनको मदद कब तक फराहम होगी? इसके लिए हम सभी पार्टी के जो हमारे लोग हैं वो सब दौरा कर रहे हैं। मैं खुद भी दौरा करके आई हूँ, और उसके लिए हमने एक प्रणाली तैयार की है, हमने सूची तैयार की है, और जल्द से जल्द हम उसके पंचनामे 85% हमारे पंचनामे तैयार हुए हैं। और हमारे जो पुनर्वसन मंत्री है, मदद और पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार साहब, वो उसके लिए काम पे लगे हैं। और हमारे सभी एजेंसीज हैं, चाहे वो PWD है, MSAB है, सभी लोग हम उसके पीछे पड़े हैं, और अब वो जल्द से जल्द उसकी मदद मिल जाएगी। केंद्र से क्या मांगनी है आपकी किसानों की? केंद्र से ये मांग है हमारी कि जो हमारा गन्ने का फसल है, गन्ने का फसल इसका इंश्योरेंस नहीं होता है, तो गन्ने की फसल के लिए उसको मदद मिलनी चाहिए, क्योंकि पूरा गन्ने का फसल इस बार बह गया है, जो कि होता नहीं हो। लास्ट होता है तो जो गन्ने का फसल बह जाता है। इस बार इतनी बारिश हुई है कि गन्ने का फसल पूरा का पूरा बह गया है, उसके नीचे की ज़मीन बह गई है। तो इस बार हमारा गन्ने का फसल के लिए हमें मदद मिलनी चाहिए, और जो किसान हमारा है उसके गन्ने की मदद मिलनी चाहिए, उसके 50,000 रुपये पर एकड़ मिलना चाहिए, ये हमारी मांग है। आप मराठवाड़ा की कन्या है, आप खासदार बनी है अभी राज्यसभा में, तो मराठवाड़ा जो एक मागास एरिया माना जाता है, यहाँ पर डेवलपमेंट हुआ नहीं है, तो आपकी प्राथमिकता क्या है? यहाँ पे एक तो रेलवे का हमारा कम ये है, तो रेलवे के लिए हम कोशिश करेंगे। उद्योग आने चाहिए यहाँ पे, उसके लिए हम कोशिश करेंगे। और मराठवाड़ा हम हमेशा ये मराठवाड़ा मागास करके नहीं बोलेंगे, मराठवाड़ा एक नंबर का किस तरह से हो जाना है, इसके लिए हम कोशिश करेंगे, मराठवाड़ा को आगे ले जाने की कोशिश करेंगे। मला आनंद होतोय की मराठीमध्ये मला AICC प्रेस कॉन्फरन्स अटेंड करता येते। पण महत्त्वाच्या 2 विषयांवर बोलणारच आहे, पण त्याच्या आधी पहिल्यांदा अतिशय संवेदनाक्षम मुद्द्यावर मला या ठिकाणी बोलायचं आहे, ते म्हणजे आमच्या नेत्या आणि आमच्या या देशाची कन्या प्रियंका गांधी यांना ज्या पद्धतीने 2 दिवसापासून डिटेन करण्यात आलेलं आहे, आणि लखीमपूर या ठिकाणी परवाच्या दिवशी अत्यंत क्रूरपणे
तेथील जो अजय मिश्रा नावाचे जे मंत्री आहेत, केंद्रीय गृह राज्यमंत्री, त्यांच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून 4 शेतकऱ्यांना मारण्यामध्ये आलं आणि ते मारत असताना त्याची अजिबात त्या दुःखद घटनेचा माफी तर दूर, पण त्या मंत्र्यांना दूर केलेल्या त्या मुलावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, FIR दाखल केलेली नाही आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं अटक करणं दूर राहिलं. परंतु आमच्या प्रियंकाजींना मात्र त्या मुलांच्या घरच्या, त्या शेतकऱ्यांच्या घरी जाण्यासाठी, सांत्वना देण्यासाठी निघाले असताना त्यांना रोखलं गेलं आणि त्यांना डिटेन करून रेस्ट हाऊसवर ठेवण्यात आलं. त्या रेस्ट हाऊसवर ठेवले जात असताना त्यांच्या रूमच्या बाहेर, रूमच्या जवळ कॅमेरे ठेवण्यात आले गुप्त पद्धतीने, द्रोण मांडून. असं कधी आत्तापर्यंत झालेलं नाही की एखाद्या महिलेला तुम्ही डिटेन करता, मुलीला, आणि ती मुलगी कोणतरी इंदिरा गांधींची नात, राजीव गांधींची मुलगी, सोनिया गांधींची मुलगी, राहुल गांधींची बहीण, हे देशाची मुलगी, आणि त्या मुलीला तुम्ही एखाद्या घाणेरड्या घरामध्ये, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असतील काल व्हिडिओ, तर ते रूमसुद्धा स्वतः प्रियंका गांधींनी स्वतः झाडून साफ करून घेतली आणि स्वतःची झोपायची जागा केली. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या मुलीला ठेवता आणि त्याला त्या अशा पद्धतीने ठेवलं जातं की एखाद्या सामान्य कैद्याला सुद्धा एखादी सामान्य पद्धतीने ठेवलं जातं, पण त्याच्याहून एखादी घाणेरडी रूम दिली जाते. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला चीड यावी अशा पद्धतीने तुम्ही ठेवलं गेले आणि आमच्या सर्व काँग्रेसदारांच्या मनामध्ये त्याची कुठेतरी चीड उत्पन्न झालेली आहे. आणि ते कारण काय, तर तुम्ही 4 शेतकऱ्यांना चिरडलं आणि ते चिरडण्यासाठी ज्या घरातले, चिरडणाऱ्या लोकांच्या घरातल्या लोकांना सांत्वना देण्यासाठी ज्या आमच्या प्रियंका गांधी निघाल्या, त्यावेळेला तुम्ही त्यांना अडवलं आणि त्या अडवण्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना अशा पद्धतीची भावना व्यक्त करता. मला असं वाटतं कुठेतरी ह्याचा आवाज आपण सर्वांनी उठवला पाहिजे. योगायोग असा आहे की 4 ऑक्टोबर 1977 रोजी इंदिराजींना अशाच पद्धतीने अटक करण्यात आलं होतं जनता दलातर्फे, आणि त्याची रिॲक्शन म्हणून इंदिराजींना परत अनेक मतांनी लोकांनी डोक्यावर घेऊन निवडून दिलं होतं आणि लोकांनी बाजूला दाखवून दिलं होतं की एखाद्या स्त्रीवर जर अन्याय केला तर कशा पद्धतीने लोक रिॲक्ट होतात. आज 4 ऑक्टोबरलाच तुम्ही आमच्या प्रियंकाजींना अटक करून ठेवलं आहे, डिटेन करून ठेवलं आहे, अजूनही त्यांना सोडलेलं नाही आहे. अशाच पद्धतीची रिॲक्शन येणाऱ्या लोकांमध्ये आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काळाच्या गर्भातच त्याची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमी बेटी बचाओ, बेटी बचाओ, बढाओ, बेटी बचाओ अशा मोठ्या मोठ्या घोषणा देतो आणि दरवेळेला बहुत हुआ महिलाओं पे अत्याचार, अब की बार असं कोण सरकार बनवतं, परंतु प्रत्यक्ष अत्याचार करताना मात्र त्यांना जरा यदाकंचातही शरम वाटत नाही. हे माझा डायरेक्ट त्यांच्यावर या ठिकाणी मला त्यांच्यावर आरोप करायचा आहे. खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी ज्या पद्धतीने प्रियंकाजींच्या बाबतीमध्ये हे ड्रोनच्या मार्फत जे त्यांच्या रूममध्ये कॅमेरे लावलेत, त्याचा आम्ही धिक्कार करतो, त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीने आम्ही हे जे एकाधिकारशाही त्यांची चाललेली आहे हे चालून देणार नाही, अशा या ठिकाणी आम्ही तुमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आम्ही धिक्कार करतो. मला स्पष्टपणे आरोप करायचा आहे की उत्तर प्रदेशमधलं योगी सरकार आणि तालिबान ह्याच्यामध्ये कुठलाही यत्किंचितही फरक नाही आहे. तालिबानी सरकार आणि योगी सरकार ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे. आम्हाला दोन्ही एकच वाटतात. फरक असेल तर करायची फक्त दाढीचा असेल, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून मला एवढं एकच सांगायचं आहे की अशा प्रकारचा जो अन्याय या ठिकाणी होतोय तो आम्ही सहन करणार नाही आणि या देशामधला प्रत्येक काँग्रेसवाला, प्रत्येक काँग्रेस महिला आणि स्त्री या विरोधामध्ये, या अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठेल आणि त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे या अन्यायाच्या विरोधामध्ये जागरूकता निर्माण होईल.